अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. जयसिंगराव पार्क आणि श्रमिक या दोन्ही परिसरांचं नेहमी राजेसाहेबांवर आणि मुक्तीसाहेबांवर प्रेम आहे. आणि आम्ही दोन्ही नेत्यांनी जेव्हा एकत्र याचा निर्णय घेतला, त्या निर्णयामागे ती भूमिका आम्ही आपल्या सगळ्यांसमोर मांडलेली आहे. मागच्या 8-10 वर्षामध्ये निश्चित आमचा संघर्ष झालेला आहे आणि टोक्याचा संघर्ष झालेला आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण त्या संघर्षामध्ये आमची नेहमी लोकांची कामं करण्यासाठी, लोकांच्या विकासासाठी नेहमी एक स्पर्धा होती. आणि मागच्या 10 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर कागल शहरामध्ये, कागल विधानसभामध्ये प्रामुख्याने साहेब असतील तर मी असेल, लोकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध होतो. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मला मनापासून आभार व्यक्त करायचं आहे की जे कुठं घडलं नाही ते मुख्यमंत्रींच्या मध्यस्थीने घडलं की मुश्रीफ साहेब आणि संभाजी घाटगे एकत्र आले. जेव्हा आम्ही मीटिंग वर्षा बंगल्यावर झाली, आम्ही थकेत म्हटलं देवेंद्रजींना की आता आमचं उदाहरण तुम्ही राज्यभर देऊ शकता की या दोघांचं मिटू शकलं तर तुमच्या लोकांचं काम मिटत नाही, अशी उदाहरणं आपण देऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाची बाब की भाषणामध्ये सगळ्यांनी आपले आपले मागण्या व्यक्त केल्या. या परिसरामध्ये ज्या रस्ते, गटरी, सांडपाणी सगळ्याचे विषय आहेत, ते सगळे विषय येत्या काळामध्ये आपल्याला करायचे आहेत. आपल्या गाड्यांचं सुशोभीकरणचा विषय असेल, तिथं एक माझ्या आजींच्या नावाने बालवाडी आहे, त्याची इमारतची आपल्याला दुरुस्ती करून तिथं फंड देऊन आपल्याला येत्या काळामध्ये ते करायचं आहे. 100% हे सगळे विषय आपल्याला घ्यायचे आहेत. पण आपल्या या सगळ्या परिसराच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगतो की आम्ही दोघं एकत्र आल्यामुळं बऱ्यापैकी लोकांचा प्रतिसाद, लोकांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. पण दोन्ही उमेदवारांना मला एवढंच म्हणायचं आहे की कुठेही ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका. शेवटचे 4-5 दिवस आहेत, लोकांपर्यंत जावा, मतदार यादीवर काम करा. जसं मुश्रीफ साहेबांनी प्रभाग नंबर 1 मध्ये सांगितलं, तो मुद्दा इथं पण राहतो की मोठ्या प्रमाणामध्ये लोक बाहेर राहतात, त्यांच्या याद्या करून त्या लोकांना इथं मतदानाला कसं आणता येईल याचं नियोजन आपण सगळ्यांनी करा. आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन ही भूमिका लोकांपर्यंत मांडा. आणि मला जसं मुश्रीफ साहेबांनी प्रभाग नंबर 1 मध्ये बोलले, तसंच साहेब प्रभाग नंबर 2 मध्ये पण बरेच लोक इच्छुक होती, बरेच लोकांना अपेक्षा होती. पण ह्या प्रभागाने पण वैयक्तिक मला तरी उमेदवारीबद्दल जो निर्णय घेतला तो मान्य केला. त्यासाठी मी सर्व उमेदवारांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही ती समजूतगिरी दाखवली. आणि जेव्हा आम्ही दोन्ही नेते एकत्र आलो तर तसं सगळे कार्यकर्ते दोन्ही बाजूचे एकत्र आले. शासनाच्या ज्या काही योजना आहेत, आम्ही आपल्या भाषणात उल्लेख केला, त्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनीही राबवलेत, आमच्या कार्यकर्त्यांनी राबवले. पेन्शनचा विषय असेल, लाडकी बहीण योजना असेल, बांधकाम कामगारची योजना असेल. फरक एवढाच होता की आपण जेव्हा कॅम्प घ्यायचो तेव्हा त्यांनी पहिलं घेतला का आम्ही पहिलं घेतला ही स्पर्धा नेहमी असायची. मग त्याच्या घरामध्ये आमचे कोण कार्यकर्ते गेले की दुसऱ्या दिवशी ते दुसरे कार्यकर्ते त्याच्या घरात जायचे, आमच्याकडे करून घ्या. आता मला वाटतं की ते काही पळापळी तुमची सगळ्यांची होणार नाही. मला वाटतं एकजुटीने आपल्याला काम करायचं आहे. आणि या कागल शहराचा एक विजन डॉक्युमेंट त्या 1-2 दिवसामध्ये आम्ही दोघं तरी सभेमध्ये जाहीर करू. त्याच्यामध्ये या परिसराचा विषय असेल, तलावाचा विषय असेल, हे सगळे मुद्दे आम्ही घेतलेले आहेत. डबल इंजिनचं सरकार जे आपण म्हणतो, या हेतूने आपल्याला पुढे काम करायचं आहे. स्वर्गीय राजेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला काम करायचं आहे. आज आपले सगळे उमेदवारांना मी कळकळीची विनंती करायला आलोय की मोठ्या संख्येने आपण सगळ्यांनी विजयी करावं. एवढ्या वर्षामध्ये जे प्रेम आपण आमच्या दोघांवर ठेवलेला आहे, तो विश्वास ठेवून येत्या काळामध्ये तसा जनादेश आपण सगळ्यांनी द्यावा. आणि मला खात्री आहे की आमच्या दोन्ही उमेदवार कपशी आणि घड्याळ चिन्ह आहे, त्याबरोबर आमच्या नगराध्यक्ष उमेदवार जे आहेत ते फार मोठ्या संख्येने या
प्रभागामध्ये सर्वात जास्त लीड या प्रभागामध्ये नगराध्यक्षांना मिळेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. आमच्या चौगले वहिनी पण काकी पण इथं उपस्थित आहेत. 2011 ते 2016 मधून त्या आमच्या त्याची नगरसेविका होत्या. आज त्यांच्या चिरंजीवची आठवण नेहमी माझ्या स्मरणात राहील आणि धडपडी कार्यकर्ता होता. आणि त्यासाठी माझं आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे की आता खरं म्हटलं तर ही इलेक्शन तशी बघितली तर बिनविरोध व्हायला पाहिजे होती. पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढवायचा अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार काही लोकांनी केलेला आहे. आपण हे मतदान करताना सगळ्यात महत्वाची बाब आपण सगळ्यांनी बघितली पाहिजे की समोरचं जे काही पॅनल आहे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही, पण माझं मत आहे की कुठले नेते उपलब्ध आहेत, कुठले नेते निधी आणणार आहेत, कुठले नेते आपला विकास करणार आहेत, कुठल्या नेत्यांनी आपली कामं केलेली आहेत आणि कुठले नेते पुढे काम करणार आहेत, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी बघून मतदान केलं पाहिजे. आता मला सांगा, मी मगाशी ज्याचा उल्लेख केला की आम्हाला दोघांना एकत्र आणण्यामध्ये कोणाचा हात होता, नाव सांगा, कोणाचा हात होता? मग त्यांचा जेव्हा त्याच्यामध्ये की आम्ही दोघे एकत्र आलो पाहिजे, तर या कागल नगरपालिकेला आशीर्वाद कोणाचा? फडणवीस साहेबांचा आहे. मग त्याच्यामुळे मला काय वाटत नाही की या नगरपालिकेला कुठली निधीची कमतरता राहील, ना कधी मुश्रीफ साहेबांनी ती कमतरता ठेवली, ना मी कधी ठेवलेली आहे. तर येत्या काळामध्ये आधीपेक्षा जेवढे आम्ही काम केले त्याच्यापेक्षा अधिक काम करायचा शब्द आज तुमच्या समोर आम्ही मांडत आहे. आणि हा शब्द मी मगाशी सगळ्या उमेदवारांना म्हटलं की नवतांची आपल्याला तारीख पाहिजे असेल नम्रता, तर आपण नवतांची चर्चा करून घ्या. मला असं वाटतं की नवताच्या राजमाता जिजाऊ संघटनेच्या मार्फत जी काही कामं आपण इथं मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहेत ती येत्या काळामध्ये त्याला नगरपालिकेचं पण पाठबळ कसं मिळेल त्याच्या माध्यमातून आणखीन महिलांपर्यंत आपण काम पोहोचायचं करू शकू. अधिक मी त्याच्यावर बोलत नाही, त्या जेव्हा इथं येतील त्या अधिक बोलतील. जयसिंगराव पाक आणि श्रमिक हा सुशिक्षित वर्ग आहे आणि या वर्गासाठी मला असं वाटतं की मी मगाशी प्रभाग नंबर 1 मध्ये त्याचा उल्लेख केला की आमच्या जाहीरनाम्यामध्ये एक महिलांसाठी मुलींसाठी एक अभ्यासिका वेगळं करायचं आमचं एक नियोजन आहे. त्याचबरोबर प्रभाग नंबर 1 ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.